मित्रांनो नमस्कार. जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की मी एक डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी संध्याकाळी शेअर करीन आणि तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रियेसंबंधित असेल. त्या अनुषंगाने मी तुमच्यासोबत एक हा व्हिडिओ शेअर करत असून तुम्हाला मी त्या पदाच्या भरती प्रक्रियेसंबंधित एक इन्फॉर्मेशन शेअर करत आहे. मित्रांनो, जाहिरात क्रमांक 117 दिनांक 29 जुलै 2025च्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे एक ॲड प्रकाशित केली असून त्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब अराजपत्रित यासाठी 3 पदावर भरती प्रक्रिया, तसेच राज्य कर निरीक्षक गट ब अराजपत्रित या पदासाठी एकूण 279 पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. म्हणजेच हे दोन्ही पदं मिळून 282 पदावर भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे. मित्रांनो, यासाठी सर्वसाधारण महिला, खेळाडू, दिव्यांग, अनाथ यांच्यासाठी त्यांच्या श्रेणीवाईज आरक्षण निश्चित केलं असून त्याची डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही ॲडमध्ये पाहू शकता. मित्रांनो, या परीक्षेसाठी फॉर्म सादर करण्याची तारीख ही उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून सुरू होत असून 21 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत म्हणजेच 11:59 तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता. ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला ह्या फॉर्मची फी भरायची असून तुम्ही ती फी ही 21 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 12 वाजायच्या आत भरणं आवश्यक आहे. मित्रांनो, जर तुम्ही भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरणार असाल तर चलनाची प्रत घेण्याची तारीख ही 23 ऑगस्ट 2025 रोजी आहे. 25 रोजी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत व चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 25 ऑगस्ट रोजी आहे. म्हणजे तुम्ही 25 ऑगस्ट रोजी बँकेच्या कालावधीपर्यंत तुम्ही कधीही भरू शकता. मित्रांनो, ही पदभरती 282 पदावर जरी घोषित केली असली तरी या पदभरतीमध्ये बदल संभवतो आणि हे प्रत्येक ॲडमध्ये यांच्याद्वारे स्पष्ट केलं जातं की पदाची संख्या कमी जास्त होऊ शकते. मित्रांनो, यासाठी वेतन श्रेणी जर तुम्ही धरली तर सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी पे मॅट्रिक्स लेवल 16 मध्ये दिल्याप्रमाणे बेसिक पे 44,900 ते 1,42,400 व राज्य कर निरीक्षक या पदासाठी 38,600 ते 1,22,800 एवढं मूळ वेतन आहे. त्या व्यतिरिक्त मिळणारे भत्ते हे वेगळे, जसं महागाई भत्ता, हाऊस रेंट अलाउन्स असे काहीतरी अलाउन्स मिळत असतात ते वेगळे. या पदासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. तसेच तुमची वयोमर्यादा ही 1 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 45 या वयोमर्यादेमधले असायला पाहिजे. मित्रांनो, यामध्ये टोटल आरक्षणासहित मी सांगितलं आहे, म्हणजेच ओबीसी, एसटी, दिव्यांग, महिला यांच्यासाठी जे आरक्षण आहे, तसंच माजी सैनिकासाठी जे आरक्षण आहे, याच्याशी सगळ्याशी संबंधित मिळून तुम्हाला मी 18 ते 45 हे वयोगट सांगितलं. यासाठी तुमची जर शैक्षणिक अर्हता जर पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही संवैधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्यासोबत तुम्ही मिळवलेली असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही पदवी प्राप्त असायला पाहिजे. मराठी भाषेचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. होऊ शकतं तुम्हाला संबंधित परीक्षेमध्ये मराठी भाषेविषयी तुम्हाला प्रश्न विचारले जातील. निवड प्रक्रियेमध्ये जर विचार करायचं जर म्हटलं तर परीक्षेचे 2 टप्पे असणार आहेत. त्यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा. संयुक्त मुख्य परीक्षा ही साधारण 100 मार्काची असते व त्यानंतरची मुख्य परीक्षा ही 400 गुणाची असते. मित्रांनो, जर तुम्ही पहिली परीक्षा चांगल्या मार्काने पास झाले, म्हणजे तुम्ही मेरिटमध्ये आले, तर तुम्हाला दुसऱ्या परीक्षेसाठी त्यांच्याकडून इंटिमेशन दिलं जाईल व तुम्ही त्या परीक्षेमध्ये सामील व्हायला पाहिजे. मित्रांनो, जर यासाठी तुम्हाला वेगळ्या प्रकारचे कागदपत्र लागतील. म्हणजेच साधारण तुम्ही एज क्रायटेरियामध्ये जर आरक्षण घेणार असाल किंवा जातीचं आरक्षण घेणार असाल किंवा खेळाडूचं आरक्षण घेणार असाल, तुम्ही माजी सैनिकाचं आरक्षण घेणार असाल तर त्याच्याशी संबंधित तुम्हाला कागदपत्र त्यांना स्कॅन करून अपलोड करावे लागतील. तेव्हाच तुमचं ॲप्लिकेशन हे त्याला ग्राह्य धरलं जाईल, अन्यथा तुम्ही त्या आरक्षणासाठी पात्र नसाल. म्हणजे तुम्हाला डोमेसाईल असू द्या किंवा दिव्यांग असले तर तसं, ह्या सगळ्या प्रकारचे तुम्हाला PDF ॲप्लिकेशन त्यांना सबमिट करावे लागतील. अर्ज करण्यासाठी तुम्हाला त्यांचा संकेतस्थळ म्हणजे ऑथराईज वेबसाईट आहे त्यांची MPSConline.gov.in यावर तुम्हाला ॲप्लिकेशन करावं लागेल
व जर तुम्हाला अर्ज करण्यासंबंधित डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर त्याच्याशी संबंधित ऑथराईज वेबसाईट त्यांनी मेन्शन केलेली आहे mpsconline.gov.in किंवा mpsc.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही त्या संबंधित अधिक माहिती तुम्ही मिळू शकता. मित्रांनो, जर तुम्ही फॉर्म भरला आणि स्क्रुनिटीमध्ये तुमचा फॉर्म जर बाद झाला नाही व तुम्ही त्यासाठी पात्र असला तर तुम्हाला प्रत्येक जिल्हा केंद्रावर म्हणजे 34 जिल्ह्याची केंद्र त्यामध्ये निश्चित केली जातील व तुम्हाला त्या केंद्रावर जाऊन ती परीक्षा द्यावी लागेल. याच्याशी संबंधित तुम्हाला फॉर्म भरण्याच्या वेळेस तुम्हाला परीक्षा शुल्क भरावं लागेल. संयुक्त पूर्व परीक्षेसाठी अमागास व्यक्तीसाठी 394 रुपये, मागासवर्गीयासाठी 294 रुपये, माजी सैनिक किंवा इतर मागासवर्गीय यांच्यासाठी 394 आणि 294 अशा पद्धतीचं, म्हणजे 394 आणि 294 अशा पद्धतीचंच तुम्हाला शुल्क भरावं लागणार आहे. त्या व्यतिरिक्त बँकेचे चार्जेस वगैरे वेगळे असतील, जसं GST वगैरे असतं ते वेगळं असेल. मित्रांनो, यासाठी तुम्ही परीक्षा शुल्क हे नॉन रिफंडेबल असेल याची इन्फॉर्मेशन तुम्हाला असायला पाहिजे. म्हणजे हे सर्वच परीक्षेत तसं असतं की नॉन रिफंडेबल असतं. आणि तुम्ही जर ऑनलाईन फॉर्म भरणार असाल तर तुम्ही लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरा. तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही फॉर्म भरू शकता. नाही, तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरू शकता. आणि याच्याशी संबंधित तुम्ही अधिक माहिती जर घ्यायची असेल तर त्यांच्या ऑथराईज वेबसाईटवर जाऊन घ्यावी. मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओसाठी आमच्या गव्हर्नमेंट जॉब शुअर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.